नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत. तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे राहिलेले मराठी व्याकरणशी संबंधित जे काही प्रश्न आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूया आजच्या या आपल्या भाग 4 मधील आपला हा प्रश्न पहिला. प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकतात. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर संस्कृत अभिजात भाषा आहे, उडिया अभिजात भाषा आहे, मल्याळम आहे. पण बंगालीला जो आहे तर नुकतीच मान्यता दिलेली आहे. तर त्यावेळेस जो पेपर होता तर त्या तारखेनुसार 2024ला बंगाली ही अभिजात भाषा म्हणजे मानली गेली नव्हती. एकूण 6 भाषा होत्या अभिजात भाषा. तर त्यामध्ये मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या नवीन 5 अभिजात भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर दिलेल्या म्हणजे पर्यायानुसार त्यावेळी जी आहे तर ती बंगाली भाषा अभिजात नव्हती. पण सध्या एकूण आता 11 ज्या आहेत तर ह्या 6 आणि नवीन ज्या 5 आहेत तर एकूण 11 ह्या ज्या आहेत तर त्या अभिजात भाषा झालेल्या आहेत. त्यामध्ये बंगालीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. पण त्यावेळेचा हा पेपर 2024 सालचा होता. त्यामुळे याचं ॲन्सर होतं बंगाली ही अभिजात भाषा नव्हती त्यावेळेस. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? तर आता ऑप्शन आहेत खरोष्टी लिपी आहे, मोडी लिपी आहे, ब्राह्मी लिपी आहे आणि देवनागरी लिपी. तर ब्राह्मी लिपी अत्यंत प्राचीन लिपी आहे. तिलाच सर्व ज्या लिपी तयार झालेल्या आहेत देवनागरी, खरोष्टी लिपी, मोडी लिपी तर त्या सर्वांची जी जननी म्हणजे आई मातृलिपी त्या सर्वांची म्हणतात. कशाला? ब्राह्मी लिपीला म्हणतात. जे की ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. तर प्रश्न क्रमांक 78 पाहूयात. खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? म्हणजे परिवर्तन संधीचं उदाहरण असलेला शब्द आहे. तर इथे जर पाहिलं तर बृहद अधिक मुंबई, बृहन्मुंबई झालेला आहे. त्याप्रमाणे मरण अधिक उन्मुख, मरणोन्मुख. त्याप्रमाणे सर्व अधिक देव, सदैव असा झालेला आहे. म्हणजे सर अधिक देव, सदैव असा झालेला आहे. तर ह्या 3 ज्या आहेत तर त्या परिवर्तन संधीमध्ये मोडत नाहीत. पण रक्षण हा जो शब्द आहे तर तो परिवर्तन संधीमध्ये मोडतो. कोणता? रक्षण, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे परिवर्तन होऊन जी संधी तयार होते त्याला आपण परिवर्तन संधी म्हणतो, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे रक्षण. ते परिवर्तन संधीचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर बघा काय दिलेलं आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? तर आता 4 पर्याय दिलेले आहेत. तर ऑप्शन ए मध्ये दिले बघा. तर प्रश्न क्रमांक 79 आहे हा. तर ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे विशेष नाम एकवचनी असते. तर बरोबर आहे. विशेष नाम जे असतं तर ते नेहमी एकवचनी असतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणाला किंवा वस्तूला दिलेलं नाव ज्याला आपण विशेष नाम म्हणतो, जे की एकवचनी असतं. त्याप्रमाणे सी मध्ये जर पाहिले तर भाववाचक नाम जे आहे तर हे देखील एकवचनी असते. तर हे देखील जे आहे तर ते देखील योग्य दिलेलं आहे ते. कारण भाववाचक नामसुद्धा जे असतं म्हणजे सुंदरता हे असं आपण म्हणतो भाववाचक नाम, ते देखील एकवचनी असतं. त्याप्रमाणे विशेष नामाचे लिंग जे आहे तर ते निश्चित असते. बरोबर आहे. विशेष नामाचं लिंग जे आहे तर ते देखील निश्चित असते. म्हणजे ऑप्शन बी मध्ये काय दिले बघा, सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही. तर हे जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे. सामान्य नावाच आता नदी हे सामान्य नाव आहे तर त्याचं अनेक वचन होतं का? तर होतं. नद्या, एक नदी अनेक नद्या. त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर एक पर्वत अनेक पर्वत, म्हणजे याचं अनेक वचन होतं सामान्य नामाचं. म्हणजेच हे जे आहे तर ते ऑप्शन बी जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे, होत नाही असं म्हटलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल प्रश्न क्रमांक 79चं ॲन्सर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी आहे? म्हणजे तिन्ही लिंगामध्ये येणारा शब्द कोणता? तर इथे जर तुम्ही पाहिलं पोर, मांजर, विणा आणि गाव. तर यापैकी जो ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे पोर, तर हा पोर जो शब्द आहे तर तो तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो. बघा कोणता? पोर हा शब्द तिन्ही लिंगात वापरतात. त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे विणा. त्याप्रमाणे मांजर म्हणजे ती मांजर म्हणतो, ते गाव म्हणतो, हे नपुसकलिंगी, हे स्त्रीलिंगी. त्याप्रमाणे विणा, तो विणा म्हणजे हे पुल्लिंगी. म्हणजे असे हे जे आहे तर ते एकाच लिंगीमध्ये येतात. पण तिन्ही लिंगामध्ये येणार जर तुम्ही पाहिलं तर हे पोर जे आहे तर ते तिन्ही लिंगात येतं. ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81.
कोणत्या दिवशी मराठी भाषा जागतिक दिन साजरा केला जातो? तर बघा, मराठी भाषा जागतिक दिन जो आहे तर तो नुकताच झालेला आहे 27 फेब्रुवारीला. तर 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने म्हणजेच वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 27 फेब्रुवारी हा जो दिन आहे तर तो जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, जो की ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे. आणि महाराष्ट्र दिन आपली स्थापना झाली ते 1 मेला म्हणून तो महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो 1 मेला. 7 एप्रिलला आरोग्य दिन आपण साजरा करतो जागतिक. तर ऑप्शन बी याचं योग्य आन्सर असणार आहे 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न क्रमांक 82. संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर क्रियापदाचा काळ ओळखायचा. करत राहील म्हणजे भविष्यात सुद्धा तो जी सध्या क्रिया करतोय तो करत राहणार आहे. म्हणजे भविष्यात जे आहे तर तो म्हणजे रीती भविष्यकाळ ज्याला आपण म्हणतो. भविष्यात म्हणजे सातत्य त्या गोष्टीमध्ये त्याच्या राहणार आहे म्हणून जे की भविष्यात राहणार आहे, करत राहील म्हणून हा रीती भविष्यकाळाचं उदाहरण आहे. जे की क्रियापदाचा काळ आपल्याला विचारलं होतं कोणता असणार आहे. करत राहील म्हणजेच काय, रीती भविष्यकाळ. करत असे म्हणलं असतं तर भूतकाळाला असतं आणि करत असतो म्हणलं असतं तर रीती वर्तमान काळाला असतं. तर करत राहील असं दिलेलं आहे म्हणून हे रीती भविष्यकाळाचं उदाहरण असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात? तर आपल्याला माहितीच आहे, आपल्या मनातून अचानक एखादी म्हणजे मोठं काय वस्तू पाहिली, साप पाहिला तर आपण काय म्हणतो, अरे बापरे, अरे वा, वाह वा, अशी जे आपल्या भावना ज्या आहेत तर त्या उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडातून बाहेर होतात. तर अशा भावनांचा जो उद्रेक होतो, जो आपण शब्दांमध्ये म्हणजे आपण मांडतो तर त्याला कोणते अवयव म्हणतात तर केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो, जे की आपल्याला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न क्रमांक 84. तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता? तर आता प्रयोगावरती आधारित हा प्रश्न आहे. तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर तूच्या ऐवजी तुम्ही जर घेतलं तर तुम्ही मला वाचविले म्हणजे इथे कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर आपण पाहिलं तर क्रियापद बदलते. त्याप्रमाणे कर्म काय, वाचवणं मला. तर मला ऐवजी आम्हाला जर म्हणलं तू आम्हाला वाचविले म्हणजे असं देखील होऊ शकतं. म्हणजे कर्त आणि कर्म इथे जर तुम्ही पाहिलं तर दोघांनुसार जे आहे तर ते क्रियापद जे आहे तर ते बदलतं. हे दोघांचं मिश्रण आहे ह्या प्रयोगात दिसत आहे. तर दोघांचं मिश्रण जेव्हा असतं त्याला आपण संकर प्रयोग असे म्हणतो, जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 85. बघा, खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे? तर संधीवरती आधारित हा प्रश्न आहे. बघा, तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए धिटाई म्हणजे धीट अधिक आई आ म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे स्वर संधीमध्ये येतं. त्याप्रमाणे विद्या अधिक अमृत म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे विसर्ग संधीमध्ये येतं. आणि चंद्र अधिक उदय चंद्रोदय असं होतं तर हे देखील स्वर संधीत येतं. पण दिक अधिक दर्शन हे दीर्घदर्शन जे आहे तर ते व्यंजन संधीमध्ये होतं, जेच आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं आहे जे विचारलेलं तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. बघा, संधी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यावरती आधारित 1 ते 2 प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विचारले जाणार आहेत. तर हा सोपा टॉपिक आहे, तुम्ही एकदम परफेक्टच करून ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो? तर आपण जर पाहिलं तर लिंग वचन विभक्ती तिन्हीमुळे जे आहे तर त्या शब्दाच्या रूपामध्ये जे आहे तर तो बदल होतो. तर आता लिंग दिले इथे एमध्ये, बीमध्ये वचन दिले, सीमध्ये विभक्ती दिले. या तिन्हीनुसार जो आहे तर तो शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊ शकतो. म्हणून याचं ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. बघा काय दिलेला आहे. त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? बघा, त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरला. तर क्रियाविशेषण म्हणजे काय असतं, जे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. तर फिरला कोठून फिरला तर पाठीवरून फिरला. तर पाठीवरून हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे म्हणून तेच काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल, जे की क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. पाठीवरून हे क्रियाविशेषण अव्यय असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. बघा काय दिलेलं आहे. तर इथे दिलेलं आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द
दर्शविण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो? म्हणजे एखादा व्यक्ती बोलत आहे तर त्याच्या तोंडचे जसे तसे शब्द आपण कशामध्ये वापरतो तर डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हाने जे आहे तर ते बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसे तसे लिहितो. कशामध्ये? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 बघा. एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुप्पट दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. म्हणजे एखादी चांगली वस्तू अथवा एखादी पैसे देणे, लाच देणे देऊन काय करतो आपण? दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे. या आशयाची म्हण कोणती? तर आता 4 म्हणी दिलेल्या आहेत. तर ए मध्ये बघा, आवळा देऊन कोहळा काढणे, तर हे तर यामध्ये बसत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे याचाही काय संबंध नाही. जळत्या घरावर वांगी भाजून घेणे हे देखील म्हणजे आपला स्वार्थ पाहणे असा अर्थ होतो. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देतो आणि त्या दृष्ट माणसाला अनुकूल करून घेतो आपण, तर त्याला काय म्हणतो? चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण. तर हे जे आहे तर म्हण जे आहे तर ती दिलेल्या म्हणजे हे काय दिले? एखादी चांगली वस्तू, पैसे देणे एखाद्या दृष्ट माणसाला आणि अनुकूल करून घेणे. म्हणजे चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण ह्या जे आहे तर आशयाची म्हण आहे, जे की ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. उपमर्द करणे म्हणजे काय? तर हा एक वाक्यप्रचार दिलेला आहे बघा. उपमर्द करणे, तर उपमर्द करणे म्हणजे काय? एखाद्याला उर्मटपणे बोलणे किंवा एखाद्याचा अपमान करणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच उपमर्द करणे म्हणजे काय? एखाद्याचा अपमान करणे म्हणजेच उपमर्द करणे होय, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. यावश्चंद्र दिवाकरी. यावश्चंद्र दिवाकरी म्हणजे काय? तर आता इथे एक शब्द आपल्याला दिलेला आहे बघा. यावश्चंद्र दिवाकरी म्हणजे काय असतं? तर ते कधीही नष्ट न होणारं म्हणजे अनंत काळ टिकणारी जी एखादी गोष्ट असते तर त्याला आपण काय म्हणतो? यावर चंद्र दिवाकरी. हे जे आहे तर ते अनंत काळ टिकणारे, जसा की सूर्य आहे आपला अनंत काळ टिकणारा, त्यालाच आपण काय म्हणतो? यावत चंद्र दिवाकरी. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे अनंत काळ टिकणारे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92 बघा काय दिलेला आहे. शुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. कशाचा? शुचिरभूत या शब्दाचा. तर शुचिरभूत म्हणजे काय असतं? अपवित्र गोष्ट एखादी म्हणजे त्याला शुचिरभूत म्हणतात. तर अपवित्र हे तर तुम्ही पाहिलं तर बी मध्ये प्रामाणिक दिले, डी मध्ये अशुभ दिले, बेशुद्ध दिले. पण अपवित्र तर म्हणजे शुचिरभूत म्हणजे काय असतं? ह्याचं पवित्र असतं एखादी गोष्ट, तर त्याच्या विरुद्धार्थी ओळखायचं होतं. पवित्रच्या विरुद्ध काय असतं? अपवित्र. म्हणजे शुचिरभूत म्हणजे काय? पवित्र असतं. थोडं म्हणजे समानार्थी शब्द आहे त्याचा. म्हणजे काय? पवित्र, शुचिरभूत, आणि त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला विचारलेलं आहे म्हणून अपवित्र येणार आहे बघा. शुचिरभूत म्हणजे पवित्र, त्याच्या विरुद्धार्थी अपवित्र असतं, जे की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93 काय दिलेला आहे? अडणीवरचा शंख म्हणजे काय? तर आता इथे अडणीवरचा शंख म्हणजे ह्या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर अडणीवरचा शंख ज्याला आपण काय म्हणतो? उच्च पदावर एखादी व्यक्ती असते पण ती त्या पदाला अपात्र ठरते, म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती ज्याला आपण काय म्हणतो? अडणीवरचा शंख असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे बघा. अडणीवरचा शंख म्हणजे उच्च पद असते त्या व्यक्तीकडे पण त्याची पात्रता नसते त्या पद निभवण्याची, त्याच्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? म्हणजे अपात्र व्यक्ती आहे त्या पदाकरता, म्हणजे अडणीवरचा शंख असे म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 94. तर संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर संचित म्हणजे काय? चिंतेत नसलेलं म्हणजे चिंतित असलेले म्हणजे काय? चिंताग्रस्त. संचित म्हणजे काय? चिंता करणाऱ्या एखाद्या गोष्टी म्हणजे काळजी असणारा म्हणजे चिंताग्रस्त, काळजीने त्रासलेला किंवा चिंताग्रस्त ज्याला आपण म्हणतो. संचित म्हणजे काय? चिंताग्रस्त. बघा ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. साठवलेले शांत याचा यामध्ये काय संबंध नाही. तर सचिंत म्हणले, संचित नाही तर सचिंत म्हटलेलं बघा. संचित म्हणजे साठवलेलं असतं आणि सचिंत म्हणजे काय असतं? चिंताग्रस्त असतं. तर सचिंत म्हणजे काय? चिंताग्रस्त. आणि संचित जर दिला असतं तर इथे साठवलेलं आलं असतं, पण इथे सचिंत दिले म्हणून ते चिंताग्रस्त असतं. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? बघा तत्सम शब्द म्हणजे काय? जे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये येताना जसेच्या तसे आलेले आहेत तर त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि जे बदल होणारे त्याला तद्भव म्हणतो. तर इथे आपल्याला तत्सम शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे.
तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एमध्ये कोमल, कोमल हा जशा तसा आलेला आहे म्हणून तो तत्सम शब्द आहे. घट हा देखील तत्सम आहे. त्याप्रमाणे बल हा देखील तत्सम आहे. पण कळस हा जो शब्द आहे तर तो तत्सम शब्द नाही. बघा संस्कृतमध्ये हा बदल होऊन आले तद्भव शब्द आहे म्हणून हा म्हणजे तसाच तत्सम शब्द नाही, जो की ऑप्शन डी मध्ये दिलेला कोणता कळस हा शब्द. ऑप्शन डी या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. बघा काय दिलेला आहे. शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर अंगुली निर्देश हा शब्द आहे. अंगुली निर्देश हा शब्द शुद्ध तुम्हाला ओळखायचा आहे. तर ऑप्शन ए मध्ये दिलेला बघा अंगुली निर्देश. इथे जर तुम्ही पाहिलं तर अंगुली निर्देश लिहिला जे आहे तर ती पहिली वेलांटी असते. अंगुली निर्देश जे की ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. म्हणजे ली आणि नि हे ऱ्हस्व आहेत. अंगुली निर्देश जे की ए मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे शुद्ध लेखनानुसार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. बघा काय दिलेलं आहे. अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ इथे आपल्याला दिलेला आहे. बघा अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ. तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे. अयोग्य जोडी कोणती आहे म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे अलंकारिक शब्दाची आणि त्याच्या अर्थाची. तर इथे जर तुम्ही पाहिलं ऑप्शन ए मध्ये काय दिलं आहे. कोंड्याचा मांडा म्हणजे काय वाईटातून चांगले घडवण्याची कृती. कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय वाईटातून चांगली कृती करणे. अर्थ योग्य दिलेला आहे. खडाष्टक ऑप्शन 2 मध्ये खडाष्टक म्हणजे काय एखाद्याची हाडवैर असणे. त्याला आपण खडाष्टक म्हणतो. एखाद्याची हाडवैर असणे हे देखील योग्य दिलेलं आहे. डी मध्ये बघा घाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी व्यक्ती. अन्यायी व्यक्ती एखाद्यावर अन्याय करणारा व्यक्ती ज्याला आपण घाशीराम कोतवाल असे म्हणतो. म्हणजे 4 मध्ये पण इथे जर तुम्ही पाहिलं तर घाशीराम कोतवाल अन्यायी व्यक्ती म्हणजे 1, 2, 4 हे बरोबर आहे. तर राहिलं काय 3 गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला म्हटले. तर गाजर पारखी हे चुकीचं आहे. चांगल्याची पारख नसते म्हणजे याचं सी जे आहे तर ते चुकीचं आहे. बाकी 1, 2, 4 योग्य आहेत. म्हणजे जे की सी मध्ये दिलेलं आहे 3 ते जे आहे तर ते अयोग्य जोडी आहे. गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला ही चुकीची जोडी ठरते. ऑप्शन सी या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती आहेत. किती शब्दांच्या जाती आहेत तर मराठी व्याकरणामध्ये तर एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. 4 ज्या आहेत तर त्या अव्यय म्हणजे अव्यय आणि विकारी आणि अविकारी. मग इथे जर तुम्ही पाहिजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या विकारी आहेत म्हणजे आणि जे अव्यय आहेत 4 क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय हे सर्व जे आहे तर ते अव्यय जे आहे तर ते अविकारी आहेत. मग यामध्ये जात लिंगानुसार बदल होत नाही तर विकारीमध्ये बदल होतात. तर अशा एकूण 4 आणि 4 8 जे आहेत तर त्या शब्दांच्या जाती आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते. तर पदार्थवाचक नाम विचारलेलं आहे. बघा हिमालय हे विशेष नाम आहे पदार्थवाचक नाही. त्याप्रमाणे घड हे जे आहे तर ते घड द्राक्षांचा घड म्हणतो हे कसं सामूहिक नाम आहे. त्याप्रमाणे गंगा हे नदीचं विशेष नाम आहे. पण साखर हे काय एखाद्या वस्तू किंवा मटेरियल नाव ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वस्तूला दिलेले हे नाव किंवा एखादा धातू लोखंड वगैरे हे कशा येतात किंवा कागद हे काय पदार्थवाचक पदार्थाला दिलेले नाव त्याला काय म्हणतात पदार्थवाचक नाव असे म्हणतात जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 100. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे या शब्दाचा वाक्याचा प्रकार कोणता. जे जे आपल्याला ठाऊक आहे तेच आपण दुसऱ्याला शिकवावे असं याचा आपल्याला जे आणि ते. तर आता जे आणि ते हे कशामध्ये येतं तर जर हे जे आहे तर ते संकेतार्थदर्शक वाक्य आहे. म्हणजे संकेत यामध्ये दिसतो तुम्हाला. जर तर जरी तरी जे ते हे संकेतार्थी आहे. तर संकेतार्थी जे आहे तर ते मिश्र वाक्यामध्ये असतं. बघा मग ह्याच्या पासून बनलेलं वाक्य मिश्र असतं. म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे हे जे आहे तर कोणत्या वाक्याचा प्रकार आहे तर हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. कारण यामध्ये संकेतदर्शक उभ्यान्वये अव्यय आलेला आहे. त्यामुळे त्याने जे जोडलेले अव्यय असतात म्हणजे वाक्य असतात यामध्ये एक गौण असतं आणि एक जे आहे तर ते प्रधान वाक्य असतं. तर त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे अट दर्शवलेली असते यामध्ये त्याला संकेतदर्शक म्हणतं किंवा अटदर्शक. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे वाविवे. मग इथे जर पाहिजे तर हे मिश्र वाक्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो आपला नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू होता. तर या पेपरचे
संपूर्ण प्रश्न 100 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपली यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.